तर कधी लो होतोय, कभी ऊपर तो कभी नीचे. तर फलंदाजीसाठी थोडीशी चॅलेंजिंग आहे. एक मिनिट. ऑर्गनायझर कोण आहे का नाही? ऑर्गनायझर आज कोण प्लेयरला पण कोण नाहीये. एक मिनिट पहिला बॉल एक रन, दुसरा बॉल माणसं आहेत रे. देव आणि हितेश. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. इथे पहिला देव आता पहिला बॉल सिंगल होती. पहिला बॉल सिंगल काढली. तर हितेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा चेंडू असेल हार्दिक याचा. यावेळी मात्र सूर्यकासा चेंडूची पिचिंग इथे पाहायला मिळाली. यावेळी मात्र हार्दिकने फ्लाईट दिला आणि हार्दिककडे एक नॅचरल लेग टर्न तर आहेच, परंतु फलंदाजाने सन्मान दिला. 1 धाव अंकित केली आहे. आजचा यापूर्वीचा जर सामना केला पाहिला तर 23 धावा ओंकार मालाड संघाविरुद्ध डिफेंड केल्यात. यावरून आपण या खेळपट्टीचा अंदाज लावू शकता. चांगली पिचिंग करणं फार गरजेचं आहे. कट करण्याचा प्रयत्न पूर्णतः अपयशी ठरतोय. देवकरण पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 अशी धावसंख्या. हार्दिकचा 5वा चेंडू सूर्य कसा फटका मारता पाहावा लागेल. तिथे फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावा लागणार आहे, कारण चेंडू जातो मैदानाच्या बाहेर. पडद्याला जर लागला असता तर कदाचित बचावला असता, परंतु सीमारेषेच्या बाहेर आणि फलंदाज बाद. तर एक मोठा झटका. म्हणजे क्रिस 11 संघाचा खऱ्या अर्थानं बॅकबोन कोणाला म्हटलं जातं तर देवकरणला. त्याची फलंदाजी फार महत्वाची होती आणि मोक्याच्या क्षणी देवकरण मात्र तंबूच्या आश्रयाला. नव्याने आलेला फलंदाज कुणाल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु वेळी चांगला कॉल आणि माघारी परतावा लागते कुणालला. पहिल्या षटकाची समाप्ती आणि एक जबरदस्त षटक हातावलंय हार्दिकने. केवळ आणि केवळ 2 धावा दिल्यात. एक महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश. एक चांगली सुरुवात, एक ड्रीम स्टार्ट म्हणावी लागेल. तर भावेश मेयर हाही एक स्थानिक खेळाडू आहे, एक चांगला गोलंदाज आहे आणि एम पॅकर सारख्या संघामधून मात्र वेळोवेळी त्याने चांगलं प्रदर्शन केलं. म्हणजे याही खेळाडूने व्यावसायिक गटात जागा मिळवल्या, ही एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या सागर सानिध्य विभागातून हार्दिक, भावेश, प्रथमेशचं नाव घेता येईल. हे व्यावसायिक क्रिकेट खेळत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. खरं तर आपल्या विभागाकरता सोपं नाही आहे. प्रत्येकाला माहिती आहे व्यावसायिक गटात कोणताही संघ तुम्हाला उगाच घेत नाही. संघात तुमच्याकडे काहीतरी विशेष गुण असतील, तुमच्याकडे काहीतरी गोलंदाजी चांगली असेल, फलंदाजी चांगली असेल, म्हणून तुम्हाला पिक केलं जातं. आणि भावेशची मात्र वर्णी लागली आहे. तर भावेश मात्र दाखल होताना यावेळी मात्र सूर्यकासा चेंडू, चांगलंसं क्षेत्ररक्षण आणि विघ्नेश, मला वाटतं कोण भेटलंच नाही वाटतं. विघ्नेशला इथे मात्र वर्णी लागली आहे. आज सकाळपासून विघ्नेशने खूप चांगलं सहकार्य. या मात्र बॅटच्या आउटसाइड एज. चेंडू हवेत होता, हार्दिककडे चेंडू होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. झेल घेण्याचा कोणताच प्रयत्न नाहीये. 1 धाव तिथे सहजरित्या मिळते. टर्नने बेट केलाय बॅट्समॅनला. भावेशचा सूर्यकासा टप्पा. यावेळी सूर्यकासा चेंडू, फ्लाइट अँड टर्न, स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. पूर्णतः जखडून ठेवलं या दोन्ही गोलंदाजांनी. चौथा चेंडू असेल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. बॉलने बराच टर्न घेतलाय. फलंदाजाला कव्हरच्या दिशेला मारायचा जरूर होता, परंतु टर्नने बेट केला आणि सुरेश यष्टीरक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते. अजून एक निर्धाव चेंडू, अजून एक गडी बाद. क्रिस 11 बोरवली संघ पूर्णपणे संकटात, दबावात इथे सापडला. नव्याने आलेले फलंदाज अंकित आता मात्र दाखल झालेत.
3 अशी धावसंख्या. धावचा पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण. अखिलाचं विघ्नेश नसता तर ट्राय केली असती शूट मारण्याकरता. एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. 4 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. एक जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली पिचिंग, म्हणजे कोणतीच संधी दिली नाही, म्हणजे कट करण्याचा प्रयत्नही कोणी केलेला नाही, कारण खूप चांगले टर्न आणि खूप चांगली पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि मातीच्या खेळपट्टीवर जिथे नॅचरल पाटा विकेट नसेल तर मग फलंदाजासाठी फार कठीण होऊन बसतं. आणि तसंच काहीसं चित्र हितेशवर खूप काही डिपेंड असेल. क्रिस 11 संघ तेही एक दर्जेदार फलंदाज आहेत. 4 अशी धावसंख्या. मागच्या सामन्याचा हिरो खऱ्या अर्थाने विराट ठरला होता, ज्याने रॉयल चेंबूर संघासमोर मात्र शेवटचं षटक खूप चांगल्या पद्धतीचं टाकलं होतं. आणि तिथून हा संघ इथे मात्र अंतिम फेरीत दाखल झाला. एक महत्त्वाचा खेळाडू आहे विरा. अंतिम 2 षटक पहिल्या सत्रातील बाकी आहेत. पाहावं लागेल इथे क्रिस 11 संघाला धावा इथे कराव्या लागतील. मात्र ऑफस्टिकच्या बाहेर 5 अशी धावसंख्या. म्हणजे मागचा सामना जर तुम्ही पाहिला असेल 23 धावा इथे डिफेंड झाल्या. म्हणजे इथे 20 पर्यंत धावफलक नेणं फार गरजेचं आहे, म्हणजे सामना जिवंत राहील. परंतु कठीण आहे. यावेळी मात्र सुरेख असा फटका तिथे लगावला जातोय. जयेश नाईक याच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. प्रयत्न भरपूर चांगले झालेत, परंतु शेवटच्या क्षणी त्याने गुडघे टेकले, माघार पत्करले आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. शॉट लॉंग ऑफच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळाला. एक आकर्षक फटका, क्रिकेटमधील एक कॉफी बुक ऑफ स्टाईल हा फटका. या मात्र बॅटची थोडीशी आउटर एज आणि तदनंतर मात्र एक धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या एका धावाने भरारी घेते. 10 अशी धावसंख्या पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथे बराच आखूड टप्प्याचा चेंडू. बॉक्स क्रिकेटमध्ये या चेंडूला स्थान नाहीये आणि तिथे चेंडू मात्र हलत डुलत आरामात रुबाबात चौकाराची सीमारेषा गाठल्या. या 5 बहुमूल्य धावा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत. आणि या 5 धावांनिशी आता मात्र क्रिस 11 बोरिवली संघ थोड्याशा चांगल्या स्थितीत आणि डगआउटमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरणही असणार आहे, कारण अशा धावा जर येत असतील तर नक्कीच फलंदाजांमध्ये आत्मविश्वास वाढतो. फुलटा चेंडू, सुरेख असा ड्राईव्ह, क्रिकेटमधील सौंदर्य, स्टेट ड्राईव्ह फटका. बॉल गोस टू इट्स अ 4 ह्यूज 4. महत्वाचा चौकार. 4 धावा, एक स्टायलिश फटका. धावसंख्या मात्र 19 या धावसंख्येवर. अतिशय महागड्या षटकाच्या दिशेने आगीकूच करते हे षटक. कुठे ना कुठे चांगला टप्पा हाताळावा लागणार आहे विरायास, परंतु तुर्तास सुरेख अशी फलंदाजी. मुंबई क्रिकेटची ओळख म्हणजे स्वीपचा फटका आणि हितेश कडून मात्र दर्जेदारी फलंदाजी होत असताना चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. हा तोच हितेश आहे. 2 षटक तो शांत होता, परंतु क्रिकेट हा डोक्यावर बर्फ ठेवून तुम्हाला मनातल्या मनात चाली रचाव्या लागतात. हितेशने ते जाणलं, अचूक गोलंदाज निवडला फटकेबाजीसाठी. यानंतर मात्र सन्मान दिला, पाहायचा लागेल. डायरेक्ट हिट जर असता कदाचित धावचित झाला असता, परंतु रिक्स घेतली आहे. आता रिक्स घ्यावी लागणार, कारण चेंडू फार कमी शिल्लक राहिलेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 24 या धावसंख्येवर आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. अंकितने पुढे सरसून सुरेख असा फटका. कोणताच खेळाडू या चेंडूला अडू शकणार नाही. चेंडू का मात्र गॅपमध्ये 3 षटकांची होते समाप्ती आणि 28 अशी धावसंख्या. 2 गडी बाद झाल्यानंतर क्रिस 11 बोरिवली संघ इथे मात्र चांगल्या स्थितीत, म्हणजे पहिली 2 षटक पुनीत 11 संघाची राहिली, नंतर तर 1 षटक. या षटकात मात्र खोराने धावा निघाल्या. जवळजवळ 21 धावांचं हे षटक ठरलं. अतिशय महागडे षटक, त्याला कारणीभूत ठरलं हितेशाची एक जबरदस्त फलंदाजी, त्याचबरोबरीने अंकितची जबरदस्त फलंदाजी. दोघांनी 2 चौकार लगावून, हितेशने मला वाटतं 3 चौकार लगावले.
गोलंदाजीसाठी निखिल या मात्र सूर्य कसा स्क्वेअर कट खेळला जातो कव्हर पॉइंटच्या दिशेला. हाय तो अजून एक खणखणी त्या श्री गणेश चषक चौकार. सामना होता कुठे आणि आला कुठे बघा. होत्याचं नव्हतं झाला. जबरदस्त आजच्या दिवसातील सर्वोत्तम धावसंख्येच्या दृष्टीने हा संघ आगीकूच करतोय. एक चौकार आणि तदनंतर मात्र एक धाव 33 अशी धावसंख्या. हितीचं कौतुक करावं लागेल. एका ठिकाणी विकेटची पडझड होती परंतु त्याने आपलं टेम्परामेंट काही लूज होऊन दिलेलं नाहीये. अचूक फटक्यांची निवड. चेंडू गॅपमध्ये ढकलले. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. लेगस्टिकच्या बाहेर वाईट चेंडू असेल. अतिरिक्त धाव. गोलंदाज दबावात दिसला या चेंडूवर. अंकितने यावेळी मात्र घाई केली. अति घाई यांना संकटात नाही. खरंच गरज नव्हती. अतिरिक्त धावा येत होत्या. स्ट्राईक रोटेट होत होती आणि एक महत्वाचा बॅटर्स खरं तंबूच्या आश्रयाला कारण इथे चेंडू काउंट होणार आहे या स्पर्धेच्या नियमानुसार. एक धाव तर मिळाली आहे परंतु एक दुहेरी नुकसान झालंय. एक सेट बॅटर तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 34 या धावसंख्येवर. या षटकातील 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. पाहावं लागेल. नव्याने आलेला फलंदाज यावेळी मात्र पुन्हा एकदा ती चूक जी चूक मागच्या फलंदाजाने केली होती. पण हितेशला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं. सेट बॅटर आहेत. 4 चौकार लगन आपल्या संघाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं आणि ते क्रिकेटच्या बेसिक्स चुका होत आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूवर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज निखिल याने. इथे उर्वरित 2 चेंडूवर जर त्याने धावांचा बचाव केला तर नक्कीच एक चांगली संधी असेल. पुणे 11 संघाला या दरम्यान मात्र सन्मान दिलाय आणि स्ट्राईक दिलाय हितेशसाठी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रातील. शेवटचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. ते स्ट्रोकसाठी जागा बनवली आहे. एक धाव तर सहजरित्या मिळवली आणि एकच धाव समाधान. तर पहिल्या सत्राची पहिली खेळी समाप्त होते आणि धावफलकावर धावा लागल्या जातात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 अशा धावसंख्या आणि 38 धावांचं विजयी लक्ष्य असेल. तर 38 धावांचं विजयी लक्ष्य असेल पुणे 11 माहीम संघाकरता. तर एक आव्हानात्मक धावसंख्या तर उभारली आहे. पहा पहिल्या 2 षटकात असं सर्वांनाच वाटलं होतं क्रिस 11 संघ संकटात सापडलाय परंतु हितेशने काही धमाकेदार पारी खेळली आपल्या संघासाठी. चौकारांची हॅट्रिक. त्यानंतर मात्र त्याच्या साथीला आपण पाहिलं बॅटर कोण होता दुसरा अंकित ना. तर अंकितने 2 चौकार मारून आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेला. आता 24 चेंडू 38 धावा. थोडंसं कठीण टार्गेट आहे मी म्हणेन आजच्या दिवसाचा जर तुम्ही खेळ बघितला असेल परंतु ती क्षमता आहे या संघामध्ये. खूप सातत्याने चांगलं व्यावसायिक क्रिकेट खेळलं या संघाने. ऋतिक जाधव मॅन फ्रॉम वडा. त्यानंतर अखिल कुरसार. म्हणजे अखिलनेच खूप चांगलं क्रिकेट खेळलं वरळी विभागात. हे 2 संघ मात्र सत्यविनायक कामोठे संघातून सातत्याने चांगली कामगिरी करत असतात त्यामुळे या व्यावसायिक संघात त्यांची वर्णी लागली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मात्र दाखल झाला. तर कोणाला सज्ज झालं गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. 38 धावांचं विजयी लक्ष्य.
पहिला चेंडू यावेळी मात्र कट करण्याची संधी जरूर होती. एक अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. बॅटच्या हँडलला चेंडू लागला. एक धाव बॅटच्या सहाय्याने धावांचा श्री गणेश या पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. आणि ते जवळजवळ पाहिलं तर 9:15ची सरासरी राखायची आहे. त्यामुळे एक चौकार येणं प्रत्येक षटकामध्ये फार गरजेचं आहे. खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजाचा आज थोडीशी प्रेमात आहे, कारण फार मोठ्या धावसंख्या झालेल्या नाही आहेत या खेळपट्टीवर. त्यामुळे फलंदाजासाठी थोडंसं आव्हान असेल आणि फायनल मॅचचा एक वेगळा प्रेशर. दुसरा चेंडू खूप सुरेख असं पिचिंग पाहायला मिळते. इथे संकटात आहे, परंतु पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडू गॅदर झालेला नाही आहे. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाते. तर पहिल्या 2 सुरेख चेंडूचा मारा गोलंदाजाकडून केला जातो. गोलंदाज कुणाल 2 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. तिसऱ्या चेंडूसाठी मात्र सज्ज होताना कुणाल ऋतिक यावेळी मात्र कट करायचा होता आवाक्याच्या बाहेर त्याच्या, आणि पंचांचा इशारा वाईट चेंडू. त्यामुळे 2 अतिरिक्त धावा इथे पाहायला मिळतील. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. बावीस चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. या दरम्यान मात्र स्वीप खेळायचा होता. चेंडू घेत पायाचा वेध आणि तदनंतर चांगली फेकी, पण तो चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे परिपूर्ण केली जाते. 5 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 21 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. ऋतिक यावेळी मात्र फुटवर्कचा चांगला वापर जरूर केला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू जाते आउट ऑफ द बॉक्स आणि बॉक्स क्रिकेटमध्ये या फटकेला स्थान नाहीये. बॅटर ऋतिकला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतं. पहिला मोठा झटका. खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज कुणालकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र पुण्यातील 11 माहीम संघ थोडासा संकटात सापडलाय. त्याचा महत्वाचा बॅटर, कारण आकाश गुरव अनुपस्थित आहे आणि बराच अंश आपण पाहतो आकाश गुरव या संघात असणं किती महत्वाचं आहे. त्याच्या अनुपस्थित मात्र ऋतिकवरती जबाबदारी होती. तोही सपशेल अपयशी ठरला. स्वस्तात माघारी परतला. 20 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. यामध्ये सुरेख असा चेंडू पाहावा लागेल. ऑन ड्राईव्ह खेळायचा होता. चेंडूच्या बाउन्सने मात्र या फलंदाजाला बेट केलाय आणि एक क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं गेलं तर एक लॉलीपॉप झेल तोही टिपलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाज कुणाल्याचं. पिचिंग खूप चांगल्या पद्धतीचं होणं फार गरजेचं आहे. म्हणजे 2 मीटरच्या अंतरावर जर आपली पिचिंग झाली तर फलंदाजांना विचार करावा लागतं. फुटवर्क कसा हाताळायचा आणि कौतुक करावं लागेल कुणाल्याचं. हार्दिक दवणे आले. याच विभागातील स्थानिक खेळाडू. पंचांचा इशारा हा वाईट चेंडू असेल. एक अतिरिक्त धाव. माहीम मधील 3ही फॉर्मॅट खेळणारा खेळाडू अशी ख्याती आहे. पाहायचे हार्दिक या मैदानाचा त्याला अनुभवी आहे. 19 चेंडू 32 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळी मात्र द्विधा मनस्थितीत हार्दिक. चेंडू जाते निर्धाव. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पुण्यातील 11 माहीम संघ 2 गडी बाद 6 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. वाटतं इथे सारखी खेळी एक अखिलला इथे करावी लागणार. एक कोणत्या तरी षटकाची लो षटकाची निवड इथे करावी लागणार आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन मनामध्ये बिंबवावं लागणार आहे, कारण क्रिस 11 संघ सुद्धा 2 षटकामध्ये केवळ 7 ते 8च धावा होत्या आणि तदनंतर मात्र त्यांनी 3ऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं. तर नक्कीच व्हाईट ट्रॅक आणि टी शर्ट हा ड्रेस कोड या स्पर्धेसाठी आणि 10 खेळाडूंशी खेळली जाणारी स्पर्धा सी सर्कल टाईप. मुंबईच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. हे सी टाईपचे मैदान माहीममध्ये आता हळूहळू या पद्धतीचा प्रसार होतोय.
या दरम्यान मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळते. थोडंसं डबल माइंडेड स्ट्रोक खेळले अखिल. पुढे जाऊ की नको. गोलंदाज पुन्हा एकदा यावर मात्र सूर्य कसा फटका इथे खेळला जातोय. फुटात जरी चेंडू लागला तरी सुद्धा या स्पर्धेच्या नियमानुसार हा चेंडू मात्र सीमारेषा पार चौकार होतोय. रॉयल चेंबूर सारख्या बलाढ्य संघाला हरवण्यामध्ये या फलंदाजाची भूमिका फार महत्वाची राहिली होती. आणि अखिल जोपर्यंत आहे त्याची बॅट जोपर्यंत इथे तळपणार तोपर्यंत आव्हान जिवंत असणार यात काही शंका नाही. यावेळी मात्र नामी संधी जरूर आली होती स्टंपिंग करण्यासाठी. चांगला चेंडू यष्टीरक्षकाकडनं थोडीशी चूक जरूर होते परंतु निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू 28 धावसंख्या. सूर्य कसा फटका पुन्हा एकदा देवकरन तिथे आहेत. चांगली फील्ड तिथे पाहायला मिळते. 1 धाव. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते 11 या धावसंख्येवर. 14 चेंडू 27 धावांची गरज आहे. हार्दिकने यावेळी मात्र लेगच्या दिशेला आणि ते चुका होतात. अखिल सारखा महत्वाचा फलंदाज त्याने जवळजवळ विकेट सोडलेली परंतु इथे क्षेत्ररक्षक थोडासा गाफील राहिला. जीवनदार तर मिळालं अखिलला. पाहावं लागेल ते किती महागात पडेल. 13 चेंडू 26 धावा. यावेळी पुन्हा एकदा चुकांवर चुका होत आहेत. अजून एक नामी संधी हाती आली होती परंतु गोलंदाज इथे मात्र फलंदाजाला बीट करतोय. निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकाची इथे मात्र होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 12 अशी धावसंख्या. या संघाचा महत्वाचा गोलंदाज देवकरन परमार गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा त्यामुळे धावा इथे करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 28 धावा. माफ करा 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. 38 धावांचं लक्ष. यामध्ये सूर्य कसा फटका सजवला जातो. चांगला क्षेत्ररक्षण. चांगली फेकी देखील होते. 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. 13 अशी धावसंख्या. तर नक्कीच इथे गॅप शोधावे लागतील अखिल यांना. आणि इथे मात्र या खेळपट्टीची जादू. पुन्हा एकदा चेंडू अतिरिक्त उसळी परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. 1 धाव मात्र इथे मिळणार आहे. धावसंख्येचा धावफलक 1 धावाने पुढे सरसावते. 14 अशी धावसंख्या. 11 चेंडू 24 धावांची गरज आहे. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. शरीराचा वेध घेतोय. लेग बायचा इशारा. आणि इथे कुठे ना कुठे ताकदीपेक्षा टायमिंगने खेळणं फार गरजेचं आहे. म्हणजे एका लूज डिलिव्हरीची तुम्हाला वाट पाहावी लागेल परंतु सातत्याने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केल्या क्रिस 11च्या गोलंदाजांनी. यामध्ये पुन्हा एकदा खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. नो रेषेच्या थोड्याशा 4-5 इंच पुढे टप्पा हा एक चांगला टप्पा मानला जातो बॉक्स क्रिकेटमध्ये. चेंडूच्या पिच पर्यंत जाऊन खेळण्याचा हा फटका होता परंतु पूर्णतः अपयशी ठरलाय हार्दिक. 9 चेंडू 22. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. अंतिम सामना आपण पाहत आहोत. श्रीगणेश चषक 2025चे 5वे पर्व. यावेळी मात्र सूर्य कसा फटका. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये धावा कशाही होते येणं फार महत्वाचं आहे. कोणताही क्षेत्ररक्षक त्या दिशेला नव्हता. बऱ्याच अवधीनंतर हा चौकार पाहायला मिळतोय. अखिलच्या बॅट मधून 8 चेंडू 17 धावांची अजूनही गरज आहे. हे मात्र अधिक ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तिथे परिपूर्ण केली जाते. 7 चेंडू 16 धावा. म्हणजे पुणे इलेव्हन माहीम संघ अजूनही आयसीयू मध्ये जनरल वॉर्ड मध्ये येण्यासाठी त्यांना 2 चौकाराची गरज आहे. पाहावं लागेल. इथे हार्दिक या मात्र गॅप शोधण्यात अपयशी ठरतो. इथे मात्र थोडीशी लूज फिल्डिंग.
परंतु फटक्यामध्ये पाहिजे तशी पावर नव्हती. एक धाव षटकाची होते समाप्ती. 6 चेंडू आणि 15 धावांची अजूनही गरज आहे पुण्यातील 11 माहीम संघाला. तर शेवटचं निर्णायक षटक हे षटक ठरवेल. अभिषेक मात्र आल्यात शेवटचं षटक हाताळण्यासाठी. यशवंत किल्लेदार सर नक्कीच क्रिकेटचे मोठे चाहते आहेत आणि वेळोवेळी प्रोत्साहन त्यांचं लाभत असतं. यामध्ये आता सुरेख असा चेंडू, डॉट चेंडू, 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. हार्दिकची आज बॅट मात्र काही तळपत नाहीये आणि काय कमालीचा चेंडू इथे हाताळलाय बघा. क्रिस 11 बोरिवली संघ आणि नुसतं स्टेशन गटातच नाही तर व्यावसायिक गटातही खूप चांगली कामगिरी करणारा संघ आहे. हे विसरून चालणार नाहीये आणि तितका अनुभव मात्र त्यांनी मिळवला. यंदाचं वर्ष त्यांनी कमालीची गाजवल्यात. म्हणजे मीरा भाईंदर बोरिवली हा परिसर त्यांनी गाजवलाय. खूप चांगली कामगिरी माहीमच्या या स्वामी विवेकानंद मैदानात आहे. म्हणजे कालच्या दिवसातून स्टेशननीय गटामधून ते अव्वल ठरले आणि आज खुल्या गटातून सुद्धा खूप चांगली कामगिरी. अंतिम सामन्यामध्ये ते पात्र झाले कालच्या दिवसभरात आणि 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. जयेश नाईक आलोत वर्ली विभागातील अजून एक मोठं नाव बॉक्स क्रिकेटमधील. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर 1 धाव, 4 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. तर जयला इथे काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे. म्हणजे कार्लेस ब्राथवेटने अंतिम सामन्यात जे 4 षटकार मारले होते ना ते कुठे ना कुठे दिमागात ठेवावं लागणार आहे. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग झालेला नाही आहे त्यामुळे तिथे एकच धाव मिळणार आहे. प्रयत्न चांगला होता, जागा सुद्धा चांगली निवडली होती परंतु चेंडू मिडल काही झालेला नाही आहे. आता 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. एक औपचारिकता राहिला कारण कंपल्सरी चेसिंग आहे, पाहावं लागेल. इथे मात्र जोरदार प्रयत्न झाले परंतु एकच धाव. पडद्याच्या वरून चेंडू गेला. 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहू शकत असाल स्टेजकडे आकर्षक करंडक. आता मात्र सर्वांच्या भेटीला इथे चेंडू काउंट होणारा वाईट चेंडू आणि आता केवळ 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे जवळजवळ 99.99% हा सामना क्रिस 11 बोरिवली संघ आपल्या झोळीत टाकला. परंतु खूप चांगले एफर्ट्स म्हणजे सांघिक एफर्ट्स आले. म्हणजे मधल्या फळीने खूप चांगली बॅटिंग केली आणि सर्वच गोलंदाजांनी टिचून मारा. श्री गणेश चषक मात्र आपला नावे करतोय क्रिस 11 बोरिवली संघ. अभिनंदन. एक जबरदस्त एफर्ट्स आणि वन साइडेड विक्ट्री मिळवली अंतिम सामन्यात. खुल्या गटातील व्यावसायिक संघाला त्यांनी पराभूत केलाय एका मोठ्या अंतराने आणि हा झळता करंडक मात्र त्यांनी आपल्या नावे केलाय. अभिनंदन. तर आपण जास्त वेळ न दवडता लागलीच पारितोषिक वितरण समारोह सोहळ्याला सुरुवात करणार आहोत.